लाडक्या बहिणींचे मी मनापासून आभार मानीन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदे, अजित पवार त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत। महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही। त्यामध्ये काही जण आमच्यावर आरोप करतात की उद्याच्या काळामध्ये हे जे काही ह्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे तो लाडक्या बहिणींना त्या निधी देण्याचं बंद करतील का काय। मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी तो दिला जातो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही महिला बाल विकासच्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो, आमच्या निलमताईंच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही। तो यापुढे देखील सुरूच राहील, जरी कुणी काही अफवा उठवल्या। मागेही असं पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे। त्यांनी या ठिकाणी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती दिली। काय माहिती दिली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेले असेल, पुढे देखील ती पाहणार आहोत। आणि एप्रिलच्या हप्त्याबद्दल स्वतः महिला व बाल विकास मंत्री यांनी काल पत्रकारांशी बोलताना हप्ता जो आहे एप्रिलचा कधी भेटणार आहे त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे। तर बघा, पिंक ई रिक्षा जो आहे याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी पुण्यामधून या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार एका भाषणामधून त्यांच्या बोलत होते। त्याबद्दल त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी सांगितलं, महायुती सरकार लाडक्या बहिणींशी पाठीशी आहे। काही जण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार, संविधान बदलणार असा अपप्रचार करत आहेत। मात्र राज्यातील लाडक्या बहिणींना 1,500 रुपये सन्मान निधी दिला जातो। कोणत्याही परिस्थितीत लाभार्थी महिलांचा सन्मान निधी बंद होऊ दिला जाणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी ही गुड न्यूज आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी बंद होऊ दिला जाणार नाही, तो आम्ही बंद करणार नाही। जो 1,500 रुपयांनी सन्मान निधी दिला जातोय तो कायमस्वरूपी तुम्हाला भेटत राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यासोबत लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असा अपप्रचार केला जातोय असं देखील त्यांनी सांगितलं। मात्र ही योजना आम्ही बंद करणार नाही। त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये ही केलेली आहे। त्यामुळे ही योजना जी आहे अशीच कायमस्वरूपी चालू राहील आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मान निधी 1,500 रुपयांनी त्यांना प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहे। त्यासोबत बघा, आता लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टपणे या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांनी माहिती दिली, ती म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल। त्यांनी नेमकं काल काय म्हटलंय आपण डिटेलमध्ये बघूयात। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला आहे। निवडणुकीच्या निकालानंतर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणींचे आभार मानले। आता नुकताच या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल देखील मोठं विधान केलं। पुणे येथून त्यांनी काल पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिलेली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला सर्वाधिक फायदा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा झाला। सरकारला बहुमत मिळाल्यानंतर या ठिकाणी त्यांचे लाडक्या बहिणींचे आभार देखील मानले आणि या यशाचे श्रेय त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना दिलं। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती मागच्या वर्षी 2024 मध्ये, ज्याचा फायदा थेट विधानसभा निवडणुकीत झाला। मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबद्दल विविध चर्चा सुरू आहेत, आपण पाहिलेले असतील। तर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे। मात्र सरकारकडून हे स्पष्टपणे करण्यात आलेलं आहे की ही योजना बंद करण्यात येणार नाहीये। आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठं भाष्य केलं आहे। आदिती तटकरे म्हणाल्या की तुम्ही मला वाटतं या योजनेबद्दल गैरसमज करून घेतला आहे। 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे असं त्यांनी म्हटलं।
ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत पण त्यांना 1000 रुपये त्या योजनेतून मिळत आहेत, मात्र त्यांना 1500 रुपये मिळावे म्हणून लाडकी बहीण योजनेकडून त्यांना 500 रुपये लाभ मिळतो. हे सर्व शासन निर्णय 2,47,00,000 जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी निर्गमित करण्यात आलेले त्या शासन निर्णयामध्ये ह्या सर्व अटी आणि शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही असं त्यांनी सांगितलं. शेवटचा लाभ जो आहे या ठिकाणी 2,33,00,000 लाडक्या बहिणींना मिळालेला होता असं त्यांनी सांगितलं. ज्या महिला पात्र आहेत त्यांना हा लाभ मिळत आहे. तर बघा आता पुढे त्यांनी महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो कधी भेटणार त्याविषयीची. त्यामध्ये त्यांनी काय म्हटले बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होत्या. तर बघा एप्रिल महिना संपायच्या अगोदर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता प्राप्त होईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचं देखील तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. एप्रिलचा जो तुमचा 1500 रुपयाने लाभ असणार आहे तो तुम्हाला याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे. अगोदर बोललं जात होतं की 30 तारखेपर्यंत हे पैसे भेटतील म्हणजे अक्षय तृतीयेच्या निमित्तानं, परंतु 30 तारखेच्या अगोदर कधीही आता हे पैसे जमा होऊ शकतात तुमच्या खात्यामध्ये, कारण की त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की एप्रिल महिना संपायच्या अगोदर हे पैसे जे आहेत खात्यामध्ये प्राप्त होतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना. काल आपण तो व्हिडिओ देखील बघितलेला होता. बघा आता एप्रिल महिना संपायला जवळपास 9 ते 10 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत. तर ह्या येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्ये कधीही तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा होतील याची तुम्ही जी आतुरतेने वाट पाहत होता त्याबद्दलची ही मोठी गुड न्यूज त्यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी अजून पुढे महत्त्वाची माहिती देखील दिली, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यासोबत बघा 2100 रुपयाबद्दलचा काय निर्णय झालेला आहे का, तर सध्या तरी 2100 रुपये करण्याबद्दल निर्णय झालेला नाही. तुम्हाला हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो 1500 रुपयांनीच भेटणार आहे. 2100 रुपयाबद्दल निर्णय होईल अर्थसंकल्पामध्ये अशी आशा होती, परंतु तो झालेला नाही. त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की अर्थसंकल्प जो सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये निर्णय न घेता या ठिकाणी पुढील 5 वर्षामध्ये कधीही तो निर्णय होऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी सांगितलं हा जाहीरनामा जो आहे 5 वर्षासाठी असतो असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं. त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेले की त्यावरती काम चालू आहे, योग्य वेळी त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. सध्या तरी तुमचे जे 1500 रुपयांनी पैसे भेटत आहेत ते मात्र तुमचे बंद होणार नाहीत. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींची या ठिकाणी आम्ही आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपयाचा सन्मान निधी दिला जातोय तो आम्ही बंद करणार नाही, तो कायमस्वरूपी चालू राहील असं सांगितलं. लाडकी बहीण योजना बंद होणार असा अपप्रचार केला जातोय, मात्र लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही अशी माहिती त्यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी आजच्या तारखेची आपण बघितलेली आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, कायमस्वरूपी चालू राहणार आहे. 2100 रुपयाबद्दलचं काम चालू आहे, त्यावरती लवकरच निर्णय घेतला जाईल, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता मागच्या महिन्यामध्ये जे 3000 रुपये भेटले होते त्याच्यानंतर आता हा तुमचा जो 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, जो की या ठिकाणी एप्रिलमध्येच तुम्हाला जमा केला जाईल. महिना संपायच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे दिले जातील अशी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. त्यासोबत मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे 3000 रुपये भेटलेले होते फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित भेटलेले होते, परंतु या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला फक्त एप्रिलचेच 1500 रुपये भेटणार आहेत, याच महिन्याचे भेटणार आहेत, 2 महिन्याचे यावेळेस पैसे भेटणार नाहीत. आतापर्यंत बघा तुमचे जर काही कारणास्तव पैसे यायचे राहिलेले असतील तर ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तिथून तुम्हाला कंप्लेंट देखील करता येणार आहे. तुम्ही पात्र आहात, कुठलेही निकष तुम्ही डावललेले नाहीत, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि काही हप्ते तुमचे जमा झालेत आणि काही हप्ते जमा झालेले नाहीत, तर तुम्हाला तिथून कंप्लेंट केल्यास तुमचे राहिलेले जे या ठिकाणी हप्ते आहेत ते भेटायसाठी देखील मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तिथून देखील तक्रार जी आहे ती करता येणार आहे, हे देखील तुम्ही काम करू शकतात. तुमचे पूर्ण आतापर्यंत 9 हप्ते आलेले असतील तर हा 10वा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी 100% भेटणार आहे. याच महिन्यामध्ये त्याचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे. आणि लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ती आपण बघितलेली आहे. याबद्दल जसे अजून नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.